बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांचं आत्मकथन 1971 आणि तोफा धडाडल्या. प्रकरण 7. आंब्याचे झाड. 20 मार्च 72ची सकाळ. युद्ध संपून 3 महिन्यांचा काळ उलटला होता. शत्रूचे सैन्य जेमतेम 500 मीटरवरच समोर बसले होते. एवढी बाब सोडली तर बाकी सगळ्याच गोष्टी अगदी सामान्य होत्या. मी सुद्धा आता युद्धानंतरच्या या जवळजवळ शांतता काळात ओपी ऑफिसरच्या दैनंदिनीला बऱ्यापैकी रुळलो होतो. सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट करता कंपनी कमांडर मेजर मदान, वीरचक्र, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कंपनीचे कंपनी कमांडर, असिस्टंट कमांडंट कॅप्टन गिल व मी असे तिघेजण एकत्र जमायचो. रेडिओवर बातम्या व गाणी ऐकत गप्पा मारत आरामात सकाळचा ब्रेकफास्ट व्हायचा. त्यानंतर तास 2 तास आम्ही तिथे मिळून दोन्ही कंपन्यांच्या डिफेन्समधून एक राऊंड मारून रात्रीतून झालेल्या घडामोडी व निरीक्षणाची माहिती घ्यायचो. काही विशेष हालचालींची नोंद झाली असल्यास त्याचा अहवाल हेडक्वार्टरला पाठवला जायचा. एखादा राऊंड गाडीने गावातून व्हायचा. मग दोघेही कंपनी कमांडर त्यांच्या त्यांच्या कंपनीच्या कामात मग्न व्हायचे. डाक बघणे, पत्रांची उत्तरे पाठवणे, जवानांच्या सुट्या, रॅशन, ॲम्युनेशन साठ्यांची पाहणी, मागणी, नोंदणी वगैरे. मला मात्र फारसे काम नसे. माझ्या जीपचा ड्रायव्हर गाडीची साफसफाई करीत राही. वायरलेस ऑपरेटर ठराविक वेळाने वायरलेस सेट व टेलिफोन चालू असल्याची खात्री करत असे. तर टेक्निकल असिस्टंट ऑब्झर्वेशन पोस्टवरून दिसणाऱ्या शत्रूच्या बारीक सारीक हालचालींची नोंद वेळेसह लॉगबुकमध्ये करून मला दाखवून त्याचा अहवाल ठराविक वेळी पाठवण्याचे काम शिस्तशीरपणे करत असे. फावल्या वेळात जवळपास फिरणे, वाचन, रेडिओ ऐकणे किंवा गप्पा मारणे एवढेच इतर पर्याय वेळ घालवण्यासाठी उपलब्ध होत. अगदीच कंटाळा आला तर 8-10 दिवसातून एकदा जीपची बॅटरी चार्ज होणे गरजेचं असल्याच्या निमित्ताने कंपनी कमांडरना सांगून लांबचा राऊंड मारण्यासाठी एखाद्या दुपारी मागे असलेल्या गन पोझिशनला भेट. या भेटीत रेजिमेंटच्या इतर अधिकाऱ्यांची भेट होत असे. रेजिमेंटमधल्या घडामोडींची खबर दुसऱ्या बॅटरींचे बॅटरी कमांडर्स किंवा ओपी ऑफिसर्स माझ्यासारखेच गन एरियात आलेले असल्यास इतर फ्रंटवरील घडामोडी आणि सविस्तर वृत्त ऑफिसर्स मेसमधील दुपारच्या जेवणांच्या गप्पात मिळत असे. वेळ मिळाल्यास उपलब्ध वर्तमानपत्र व वाचन किंवा इतर अधिकाऱ्यांकडून वाचायला नवीन मासिकं पुस्तकं गोळा करायची. बॅटरीत जाऊन ऑफिसची डाक पाहायची. माझी व ओपी पोस्टवरील माझ्या जवानांची घरून आलेली पत्र ताब्यात घेऊन बॅटरीच्या जवानांना भेटायचं. त्यांचं हाल हवाल विचारायचं. त्यांच्या काही तक्रारी असल्यास त्याचं निवारण करायचं व संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी परत आपल्या ऑब्झर्वेशन पोस्टवर हजर व्हायचं. माझ्या गन पोझिशनच्या भेटीचा औत्सुक्य वेगवेगळ्या कारणासाठी सर्वांनाच असे. घरून येणारी डाक मिळणार म्हणून माझा स्टाफ या दिवसाची वाट पाहायचा, तर वाचायला काहीतरी नवीन मिळणार म्हणून मेजर मदान व कॅप्टन गिल उत्सुक असायचे. ऑब्झर्वेशन पोस्ट ते गन पोझिशन आणि परत या 30-40 किलोमीटरच्या प्रवासात नेहमीच माझं पण कॉलेज जीवनातलं मला अत्यंत भावलेलं माझं एक आवडतं स्वप्न पुरं व्हायचं. तरुणाईतल्या भावविश्वातलं एखादं स्वप्न प्रत्यक्ष जसंच्या तसं जगायला मिळणं याचा आनंद काही औरच म्हणायला पाहिजे. कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी दशेत रात्रंदिवस कधीही पडणारं एक स्वप्न. आर्मीची ओपन जीप, पुढचा विंडस्क्रीन खाली आडवा पडलेला, सभोवार जंगल, गाडीच्या मागे बांधलेले केमोफ्लॅज नेट, मागे आकाशाकडे झेपावणारी वायरलेस सेटची अँटिना, खांद्यावर युद्ध पेहरावातील कापडाच्या विणीतील 3 स्टार असलेली कॅप्टनची रँक, डोक्यावर कापडी जंगल हॅट आणि स्वतः ड्राईव्ह करत मागे धुळा उडवत जाणारी आर्मीची सुसाट जीप आणि मनात रुंजवणाऱ्या ठेकाधराला लावणाऱ्या सदाहरित गाण्याच्या ओळी, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. चलो भाई जल्दी नाश्ता लगाओ, बहुत भूक लगी है म्हणत मेजर मदान मधल्या हॉलमध्ये आले. आम्ही त्यांना विश करत टेबल सभोवती आपापल्या जागेवर बसे तेवर गरमागरम करकरीत भाजलेले वाफा निघणारे ब्राऊन रंगाचे पराठे आणि वाफाळलेल्या अंडाभुर्जीचा नाश्ता पेश झाला. मोठ्या उत्साहात नाश्त्याला सुरुवात झाली आणि एवढ्यात रूममधला फोन खणखणला. फोन उचलल्या ऑर्डरलीने निरोप दिला.
साहब जी, जीसीओ साहब फोन पर है, कुछ बहुत अर्जंट मेसेज. त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत एका ढांगेत मेजर मदान फोनजवळ पोहोचले. तोच धावत आलेला एक सेक्शन कमांडर सॅल्यूट करत रिपोर्ट देत होता. श्रीमान, दुश्मन आगे घुसकर नो मैंस लैंड पे कब्जा करने की कोशिश कर रहा है. क्या? दिन दहाड़े उनकी ये हिम्मत. मेजर मदान तार स्वरात कडाडले. फोनवर, हाँ साहब, हमें मैसेज मिला है, हम फौरन वहां पहुंच रहे हैं, पूरी कंपनी को अलर्ट कर देना. असं म्हणत मेजर मदाननी फोन खाली ठेवला. आम्ही जिन्याकडे धाव घेतली. मी धावता धावता माझ्या स्टाफला वायरलेस सेट उडून ऑब्झर्वेशन पोस्टवर पोझिशन घ्यायला सांगितलं. 7-8 मिनिटातच आम्ही नो मॅन्स लँड जवळ पोहोचलो. 6-7 पाकिस्तानी जवान त्यांच्या खंदकाच्या बरेचसे पुढे येऊन मधल्या पट्ट्यातील एका आंब्याच्या झाडाखाली हत्यारं सरसावून पोझिशन घेऊन बसले होते. आम्हाला दुरून येताना पाहताच त्यांचा म्होरक्या एक पाकी हवालदार आपली गन आमच्यावर रोखीत थोडा पुढे येऊन ओरडला. साहब, आगे मत बढ़ना, आपकी लाइन क्रॉस मत करना, वरना गोली चलेगी. मेजर मदानी ओरडून त्याला विचारलं, आप क्यों आगे आए हो? पहले आप अपने लाइन के अंदर जाओ, नहीं तो हम गोली चलाएंगे. हवलदारने परत ओरडून सांगितलं, साहब, ये आम का पेड़ हमारा है, ये सब कैरी हमारी है, यहां तक कि यह सब जमीन भी हमारी है, आप आगे नहीं आना. मेजर मदाननी त्याला बोलणी करण्यासाठी त्याच्या अधिकाऱ्यांना बोलवायला सांगितलं. साहब, कोई अफसर नहीं आएगा, कोई बातचीत नहीं होगी, अब तो सिर्फ गोली चलेगी. ताणलेल्या बंदुकी आणि भाषेतील गुरमी यावरून सामोपचाराचे मार्ग खुंटल्याचे दिसत होते. शिवाय कुरापत काढण्याची नवी खुमखुमी सुद्धा स्पष्टच दिसत होती. मेजर मदाननी त्वरित वायरलेसवरून घडलेल्या घटनेची माहिती बटालियन कमांडरला दिली. परंतु आपल्याकडून फायरिंगला सुरुवात करू नका, वेट अँड वॉच अँड रिपोर्ट फर्दर डेव्हलपमेंट. होणाऱ्या घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवा, कोणतीही घटना घडताच त्वरित अहवाल द्या आणि पुढील हुकुमाची वाट पहा, एवढाच त्रोटक आदेश दिला. युद्ध संपल्यापासून गेल्या जवळजवळ 3 महिन्यातील शांततेनंतर प्रथमच आपल्या सेक्टरमध्ये तणाव वाढत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. फोन खणखणू लागले. वायरलेस सेटचे जाळे जागृत झाले. 20,000ची लढाऊ फौज अचानक अलर्ट झाली. कोणत्याही प्रसंगाला सडेतोड उत्तर देण्यासाठी युद्ध सज्ज होऊ लागली. अचानक तोफखान्यांच्या सर्व रेजिमेंटच्या सर्वे गाड्या संपूर्ण सेक्टर परिसरात फिरू लागल्या, थिएटर ग्रीडचा नव्याने सर्वे करण्यासाठी. होय, 15 ते 20,000 संख्येच्या इन्फंट्री डिव्हिजनला युद्धामध्ये सपोर्ट करणाऱ्या संपूर्ण आर्टिलरी ब्रिगेडच्या सर्व तोफांचा एकत्रित मारा अचूकपणे आमच्यासमोर अमराईवर आणण्यासाठी थिएटर ग्रेड सर्वे सुरू झाला होता. कारण आंबा आला होता पाडाला. अतिपरिचयात आलेला काहीसा विस्कळीतपणा अचानक गायब झाला होता. सहजपणे फिरणारे खंदकाबाहेर बसून चहा पीत गप्पा मारणारे जवान आता दिसत नव्हते. सगळ्या हालचाली आता पूर्णपणे थांबल्या होत्या. आता प्रत्येकाच्या डोक्यावर कॅमोफ्लॅज नेट लावलेली लोखंडी शस्त्रानं आणि हातात शस्त्र दिसत होती. मशीन गन्सवर गोळ्यांचे पट्टे चढले होते. खंदकाजवळ ॲम्युनिशनच्या नव्या पेट्या उघडल्या जात होत्या. वायरलेस सेट्सच्या बॅटऱ्या चार्ज करणारे चार्जर सेट्स धडधडत होते. संपूर्ण वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवत होता. साधारण 3 महिन्यांपूर्वी युद्ध संपल्यानंतर प्रथमच परत एकदा युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रातोरात आमच्या मदतीला जास्तीची कुमक आली आणि दुसऱ्या दिवशी घ्यावयाच्या ॲक्शनबद्दल आदेशही आले. भर दिवसा सकाळी 11 वाजता एक पेट्रोल टेहळणी पथक पाठवायचे होते. 1 हवालदार आणि 6 जवान आर्मीचे आणि 1 हवालदार आणि 6 जवान बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे, एकूण 2 हवालदार आणि 12 जवान यांच्या पेट्रोलने टेहळणी पथकाने त्या आंब्याच्या झाडाला एक प्रदक्षिणा घालून नो मॅन्स लँडमधून त्या झाडाखाली बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना मागे खदेडून टाकायचे होते. दुसऱ्या दिवशी रंगणारे नाटक वाटते तितके सोपे नव्हते. बाब वर दिसायला जरी एका क्षुल्लक आंब्याच्या झाडाची आणि त्याच्यावर लागल्या कैऱ्यांची दिसत असली तरी समोरासमोर बसल्या 2 बलाढ्य सेनेंच्या आणि पर्यायाने 2 देशांच्या अस्मितेची होती.
रात्रीचे जेवण अगदीच झटपट आटोपले. खरं म्हणजे जेवणात कोणाचेच लक्ष नव्हते. काहीतरी पोटात ढकलणे आवश्यक म्हणून आटोपलेला एक सोपस्कारच होता तो. मेजर मदान आणि असिस्टंट कमांडंट कॅप्टन गिल हे दोघेही कंपनी कमांडर बरेच चिंताग्रस्त दिसत होते. जेवणानंतरच्या सविस्तर चर्चेत प्रसंगाचे गांभीर्य सर्वांनाच जाणवले. एखाद्या शत्रूच्या ठाण्यावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हल्ला करणं आणि चक्क भर दिवसाउजोळी एखाद्या मोकळ्या मैदानावरील शत्रूने व्यापल्या ठिकाणावरून शस्त्रसज्ज शत्रूला पळवून लावण्यासाठी एखादा 15 जवानांच्या पेट्रोलने सामोरे जाणं, आणि ते सुद्धा अशा ठिकाणी ज्याच्या दोन्ही बाजूला 100-200 मीटरच्या अंतरावर 2 देशांचे 1000 सैनिक आपापल्या रायफली, स्टेनगन्स आणि मशीनगन्स रोखून बसलेत. चेंबरमध्ये बुलेट आणि हाताचे बोट ट्रिगरवर, श्वास रोखून. चुकून एक गोळी जरी फायर झाली तरी ते निमंत्रण ठरणार होतं मृत्यूच्या भयानक आणि भीषण तांडवाला. आणि त्याचे पहिले बळी ठरणार होते आमचेच 2 हवालदार आणि 12 जवानांचं टेहळणी पथक. मृत्यूच्या कराल दाढेत आपणहून प्रवेश करणार. उद्याचा दिवस समोर काय वाढून ठेवणार आहे ते पाहायला जरी काही तासांचा अवधी असला तरी रात्रसुद्धा वैऱ्याचीच होती. रात्रीची भयान शांतता येणाऱ्या वादळापूर्वीची तर नसेल. दोघेही कंपनी कमांडर आपापल्या कंपनी एरियात रात्रीच्या राऊंडवर गेले होते. मी सुद्धा रात्रीच्या अंधाराचं टेरेसवरील माझ्या ओपी बंकरच्या बाहेर बसून रात्रपाळीच्या निरीक्षण ड्युटीवर असलेला आमचा जीपचा ड्रायव्हर, वायरलेस सेट ऑपरेटर आणि टेक्निकल असिस्टंट यांना दुसऱ्या दिवशीच्या संभाव्य ॲक्शनची माहिती देत होतो व त्यांनी दुसऱ्या दिवशी करावयाच्या तयारीच्या सूचनाही. 14 दिवसांचे युद्ध गन पोझिशन ऑफिसर म्हणून लढताना एक गोष्ट अंगवळणी पडली होती, आणि ती म्हणजे शत्रू आपल्या गन पोझिशनपासून 12-13 किलोमीटर दूर असल्याची. पण आता मात्र परिस्थिती वेगळी होती. आपल्यापासून फक्त 300 मीटरवर शत्रू बसलेला असताना आणि कोणत्याही क्षणी काहीही होण्याची शक्यता असताना काय आणि कसं वाटतं हे फक्त अनुभवण्याचीच गोष्ट आहे. ते शब्दात मांडण्यासाठी शब्द अपुरेच पडतील. अशा परिस्थितीत झोप येणं जरी शक्य नसलं तरी दुसऱ्या दिवसाच्या ॲक्शनसाठी सर्व ताकदीनिशी उभी राहण्यासाठी शरीराला आवश्यक विश्रांती घेणंही तेवढंच गरजेचं होतं. आणि म्हणून रात्रपाळीचे जवान सोडल्यास बाकी सर्वजण जमेल तेवढा निद्रादेवीच्या आराधनेचा विफल प्रयत्न करीत होते. रात्र कशी सरली ते कळलंच नाही. मार्च महिन्याची 21 तारीख असल्याने दिवसा चांगल्यापैकी उन्हाळा जाणवू लागला होता. तरी पहाटेच्या हवेत मात्र खूपच गारवा जाणवत होता. अजून झुंजूमुंजू व्हायचं होतं. कंदिलाच्या प्रकाशात सकाळचा पहिला चहा घेऊन तयार होत आम्ही सकाळच्या स्टँड टू साठी सज्ज झालो होतो. सकाळचा अर्ध्या तासाचा स्टँड टू संपल्याबरोबर मेजर मदानने आवश्यक तेवढे जवान मोर्चे सांभाळण्यासाठी तैनात करून बाकी पूर्ण कंपनीला खंदकापासून अगदी जवळच असलेल्या गावातील एका घराच्या मागच्या बाजूच्या शत्रूच्या नजरेत न येणाऱ्या मोकळ्या जागेत जमा होण्याचे आदेश दिले. एवढ्यात लंगरमधून आलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेत मेजर मदान मला म्हणाले, कॅप्टन सुर्वे, आपको हमारी एक मदद करनी है. बिल्कुल सर, हुकुम कीजिए. मी तात्काळ उत्तरलो, हुकुम नहीं कैप्टन सुर्वे, एक रिक्वेस्ट, एक कलीग होने के नाते और दोस्ती के नाते. बिल्कुल सर, आप सिर्फ बताइए मुझे क्या करना है. काम शायद उतना आसान नहीं है जितना लगे. यह काम तो कंपनी कमांडर के हैसियत से केवल मुझे ही करना चाहिए, लेकिन आज आप हमारे साथ है तो मैं आपकी मदद ले रहा हूँ. संबंध कंपनी फॉलिन होऊन कंपनी सुभेदार कंपनी कमांडर परेडवर येण्याची वाट पाहत होते. परेडवर जाता जाता मेजर मदान मला म्हणाले, कॅप्टन सुर्वे, आज का मिशन एक सुसाइड मिशन है, एक आत्मघाती मिशन. पता नहीं कितने लोग जिंदा वापस आएंगे, कोई आएंगे भी या नहीं. और एक पिता के लिए बहुत मुश्किल काम होता है अपने बच्चों में से किसी को मौत के सामने भेजने के लिए चुनना. और ये जो सब सामने खड़े हैं ना, ये सब मेरे बच्चों जैसे ही है. करोगे ना मेरी मदद. भारतीय सेनादलाच्या पायदळातील कमांडिंग ऑफिसर आणि त्याच्या जवानातील संबंधांचे हे एक अनोखे उदाहरण. आपल्या कंपनीच्या जवानावर पुत्रवत प्रेम करणारे कंपनी कमांडर मी या युद्धादरम्यान पाहिलेल्या व काम केलेल्या प्रत्येक पायदळ कंपनीत दिसत होते. आणि कंपनी कमांडरच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे शेकडो जवान.
अशा देशासाठी निस्वार्थपणे सर्वस्व अर्पण करण्यास तयार असणाऱ्या भारतीय सेनेचे आपण सुद्धा एक भाग आहोत, पाईक आहोत, याचा मला सार्थ अभिमान वाटत होता. परेडवर जाण्यासाठी मेजर मदान गर्रकन वळले. मी अटेन्शनमध्ये येऊन केलेल्या सॅल्यूटला माझ्याकडे न पाहता जाता जाता प्रतिसाद देत ते झपझप पावले उचलत वेगाने परेडवर निघाले. कंपनीचा रिपोर्ट देऊन झाल्यानंतर त्यांच्या इशाऱ्यावरून मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. मेजर मदाननी कंपनीच्या सर्व जवानांना पाकिस्तानी सैन्याने आपल्यासमोर केलेल्या घुसखोरीची माहिती देत सकाळी 11 वाजता पाठवावयाच्या टेहळणी पथकाची माहिती दिली. नो मॅन्स लँडमधील आंब्याच्या झाडाखाली येऊन बसलेल्या शत्रू सैनिकांना दिवसाढवळ्या मागे खदेडायचे असल्याने दोन्ही सैन्यांकडून होणाऱ्या गोळीबारात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता पाहता ही एक अत्यंत जोखमीची कामगिरी असल्याचं सांगून या एका जोखमीच्या कामगिरीवर आपण होऊन जाऊ इच्छिणाऱ्या जवानांना हात वर करण्यास सांगितले. एका क्षणात सर्वच्या सर्व जवानांचे 100% हात वर गेले. मेजर मदाननी मोठ्या अभिमानाने एक नजर आपल्या जवानांवरून फिरवली आणि सस्मित मुद्रेने माझ्याकडे पाहत त्यांनी घोषणा केली, आज जाने वाले इस मिशन के लिए जवान तोफखाने के कैप्टन साहब चुनेंगे. मेजर मदाननी करोगे ना मेरी मदद असा प्रश्न विचारल्यापासून माझे विचारचक्र जोरात चालू झाले होते. मेजर मदाननी कंपनीच्या सर्व जवानांना मिशनची जीवावरची जोखीम समजावून सांगितल्यानंतरही सर्व जवानांनी मिशनवर जाण्यासाठी दाखवलेल्या उत्साहपूर्व तयारीनंतर माझे काम किती अवघड आहे याची मला पूर्ण खात्री पटली. मैं दोबारा जानना चाहता हूँ कि इस जोखमभरी पेट्रोल पे जाने के लिए कितने जवान वॉलंटियर्स हैं और राजी खुशी जाना चाहते हैं. अपेक्षेप्रमाणे सर्वांचेच हात वरती गेलेले पाहिल्याबरोबर मी ठरवलेली पहिली चाळणी लावली. जो भी जवान शादीशुदा है एक कदम आगे. पहिल्याच चाळणीत जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त शादीशुदा जवान ज्यांच्यावर बायका मुलांची जास्तीची जबाबदारी आहे वेगळे करण्यात आले. संमतीदर्शक मान डोलावत मेजर मदाननी त्यांना तात्काळ आपापल्या मोर्चावर जाण्याचे आदेश दिले. दुसरी चाळणी लावत बाकी राहिलेल्या जवानांपैकी पहिल्या रांगेतील पहिल्या जवानाला विचारले, तुम्हारे कितने भाई है? मेरे 3 भाई है श्रीमान. जवान आप फॉल आउट, आप पेट्रोल पे जाएंगे. स्मार्टली सॅल्यूट करत तो जवान लगबगीने फॉलआउट होऊन ताटमाने येऊन अभिमानाने छाती फुगून आपल्या कंपनीच्या समोर येऊन उभा राहिला. गर्वाने मला वाटलं त्याचा गर्व अभिमान सार्थच होता. जान देने की रुत रोज कहाँ आती है. आणखी कोणाकोणाचं भाग्य उजळणार होतं आज. सगळेच अत्यंत उत्सुक होते आणि हे सगळं प्रत्यक्ष पाहायला अनुभवायला मिळणारा मी सुद्धा नशीबवानच. उळीने प्रत्येक जवानाला किती भाऊ आहेत असे विचारत 2 किंवा 3 भाऊ असलेल्या 2 जवानांची निवड होताच एका जवानाने त्यालाही 3 भाऊ असल्याचे सांगत पेट्रोलिंगसाठी आपला नंबर लावायचा प्रयत्न केला. परंतु त्याच्याच गावच्या एका जवानाने तो एकटाच असून त्याला न पाठवता आपल्याला 2 भाऊ असून आपल्याला पाठवण्याची विनंती करत आपला स्वतःचा नंबर लावायचा प्रयत्न केला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शौर्याची व देशासाठी बलिदानाची संधी शोधण्याची नेहमीच परंपरा जपणाऱ्या भारतीय सेनेतील जवानांची ही एक सर्वसाधारण ओळख तशी सामान्यच. कारण असामान्य गोष्टी कधीतरीच घडत असतात. नेहमी घडणाऱ्या गोष्टींना आपण आणखी काय म्हणणार. नो मॅन्स लँडमधील आंब्याच्या झाडाखाली बसल्या पाकिस्तानी सैनिकांना मागे खदेडून टाकण्यासाठी आमचे 2 हवालदार आणि 12 जवान असे 14 जणांचे पेट्रोल सज्ज झाले होते. त्याचबरोबर 3ऱ्या मद्रास बटालियनची आघाडीची कंपनी कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपापल्या खंदकांमध्ये शस्त्रसज्ज समोरच्या अमराईवर बारकाईने नजर ठेवून होती. मदतीसाठी असिस्टंट कमांडंट गिल आणि त्यांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची एक कंपनी पाठीमागे तयार होती. पेट्रोल पार्टी नो मॅन्स लँडमध्ये घुसल्यानंतर ठिणगी पडून मोठा भडका उडाल्यास तोंड देण्यासाठी संबंध मद्रास बटालियनसह संपूर्ण 65 इन्फंट्री ब्रिगेड 15 ते 20 हजार संख्येच्या इन्फंट्री डिव्हिजनला सपोर्ट करणारा संपूर्ण तोफखाना युद्धसज्ज होऊन आतुरतेनं आदेशाची वाट पाहत होता. गरज पडल्यास 15 ते 20 हजार संख्येची 7वी इन्फंट्री डिव्हिजन संपूर्ण शक्तीनिशी कंबर कसून तयार होतीच. मिळालेल्या सूचनांनुसार जबाबदाऱ्या ठरवण्यात आल्या होत्या. समोर घडणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही राहत असलेल्या घरावरील माझ्या ऑब्झर्वेशन पोस्टची जागा सर्वात योग्य होती. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवरील
या माझ्या निरीक्षण कक्षातून शत्रूचा संपूर्ण परिसर अगदी चांगल्या प्रकारे दिसत होता. शिवाय बसण्याच्या ठिकाणावर मजबूत काँक्रीटचे छत असल्याने ते अगदी सुरक्षित होते. तसेच छतावरल्या 2.5 फुटी भिंतीला शत्रूवर सुरक्षितपणे फायर करण्यासाठी किल्ल्यांच्या बुरुजांना असतात तशा प्रकारच्या उभ्या खिडक्यासुद्धा पाडलेल्या होत्या. मला माझ्या या ऑब्झर्वेशन पोस्टवरून समोर घडणाऱ्या घटनावर लक्ष ठेवत माझ्या वायरलेस सेटवरून घडणाऱ्या प्रसंगाचे धावते वर्णन करावायचे होते, जे माझे बॅटरी कमांडर ते आर्टिलरी ब्रिगेड कमांडर ऐकणार होते. ब्रिगेड आर्टिलरी कमांडर हे डिव्हिजनल कमांडरसोबत असल्यामुळे समोर घडणाऱ्या घडामोडींचा आखोदेखा हाल सरळ आमच्या सेक्टरच्या सर्वोच्च कमांडरपर्यंत पोहोचणार होता. सर्व तयारी पूर्ण झाली होती. घड्याळाचे काटे 11च्या दिशेने फारच मंद गतीने जात आहेत असं वाटत होतं. आघाडीच्या खंदकाची पाहणी करून सर्व जवानांना होणाऱ्या ॲक्शनची माहिती देत व त्यांचा हौसला वाढवून मेजर मदान व असिस्टंट कमांडंट गिल सकाळी 10 वाजताच माझ्या पोस्टवर येऊन पोहोचले. गच्चीवरून आम्ही दुर्बिणीतून बारकाईने शत्रूचे निरीक्षण केले. दिवसाढवळ्या काही ॲक्शन होईल अशी अपेक्षा नसल्याने त्यांचा रोजचा दिनक्रम नित्याप्रमाणे संत गतीने चालू होता. मधल्या आंब्यांच्या झाडाखाली शत्रूचे 2-3 जवान वाढल्यासारखे वाटत होते. दिवसाढवळ्या कराव्या लागणाऱ्या कार्यवाहीमुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मनुष्यहानीच्या शक्यतेने दोन्ही कमांडर चिंतेत होते. विमनस्कावस्थेत असले मेजर मदान उद्वेगाने म्हणाले, क्यों मरने भेजा है हमने अपने लड़के? अपने हाथों यह खुदकुशी क्यों? एवढ्यात निरोप आला. मिशनवर जाणारे पेट्रोल कंपनी कमांडरच्या शेवटच्या सूचनांसाठी आणि निघण्यापूर्वी निरोप घेण्यासाठी आमच्या घराजवळ जमा झाले होते. शत्रू प्रदेशावरून शेवटची नजर फिरवून आम्ही झटकन खाली जाण्यास निघालो. एक हवालदार आणि 6 जवान मद्रास बटालियनचे आणि तेवढेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे 2 ओळीत ताठ मानेने आणि गर्वाने छाती पुढे काढून उभे होते. मद्रास बटालियनच्या हवालदाराने आम्हाला येताना पाहताच पेट्रोलला खड्या आवाजात सावधानची ऑर्डर देत मेजर मदानला 2 हवालदार आणि 12 जवान पेट्रोलवर जाण्यासाठी सज्ज असल्याचा रिपोर्ट दिला. मेजर मदाननी जाण्याचा मार्ग, हल्ला करण्याची वेळ, निघण्यासाठीचा इशारा इत्यादी अगदी बारीक सारीक पण महत्त्वाच्या सूचना परत एकदा तपासून दोन्ही रांगात फिरून प्रत्येक जवानाशी एक 2 शब्द बोलत, कोणाला खांद्यावर थोपटत तर घरी पत्र लिहिल्याची खात्री करून घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या. शेवटी मेजर मदाननी करड्या आवाजात विचारलं, क्या इरादा पक्का है? सर्वजण एक सुरात ओरडले, इरादा पक्का है. दुश्मन को खदेड़ के मिशन फतेह करके वापस आएंगे श्रीमान. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे करारी भाव एकच दर्शवित होते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. पेट्रोल कमांडरने कडक सॅल्यूट करत निरोप घेतला आणि पेट्रोलने स्टार्टिंग पॉईंटकडे मार्च केले. आमच्या नजरेसमोर तरळत होते ते 14 तरुण करारी चेहरे, देशासाठी मृत्यूच्या कराल दाढेकडे आपण होऊन झेपावणारे. मेजर मदाननी मिशनची सुरुवात माझ्या ऑब्झर्वेशन पोस्टवरूनच नियंत्रित करावायचे ठरवले होते. आम्ही घराच्या टेरेसवर पोहोचेपर्यंत ते अगदी गप्प गप्प होते. मेजर मदान एक कसलेले आणि अनुभवी सैनिक अधिकारी होते. गाझाच्या युद्धातील त्यांच्या पराक्रमासाठी त्यांना भारत सरकारकडून वीर चक्र देऊन गौरवण्यात आलं होतं. पेट्रोल निघायला अजून अर्ध्या तासाचा अवधी होता. दिवसाढवळ्या मृत्यूच्या कराल दाढेत आपणहून प्रवेश करायला निधड्या छातीने निघाल्या 20-30तल्या आतल्या तरुण जवानांसाठी व्यतीत झाले मेजर मदानने अचानक मला एक प्रश्न विचारला, क्या कैप्टन सुर्वे अब जानते हैं ये सब हमारे बच्चे जैसे है, क्यों हम इनकी जान जोखिम में डाल के ही शुरुआत करें? इनकी जान बचाने के लिए मैं कुछ भी रिस्क लेने के लिए तैयार हूं, अपने खुद के कोर्ट मार्शल का भी. क्या आप हमारा साथ देने के लिए तैयार है? बताइए सर, मुझे क्या करना है? अगर हम हमारे 14 जवानों की जान बचा सकते हैं तो मैं पूरी तरह आपके साथ हूं, किसी भी कीमत पर. मी म्हणालो, ठीक है कैप्टन सुरवई, आप निर्धारित समय पर अपनी कमेंट्री शुरू करो, फिर आगे देखते हैं हमें क्या करना है. मेजर मदान मनातल्या मनात काहीतरी निश्चय करत म्हणाले. संत गतीने मिनिट काटा 9 वर पोहोचला. 11:15 वाजले. मी माझ्या वायरलेस सेटवरून पेट्रोल निघायला सज्ज असून वेळ होण्याची वाट पाहत असल्याचे कळवून माझी कॉमेंट्री चालू केली.
जेमतेम 2-3 मिनिटे झाले असतील आणि मेजर मदान ओरडले, मशीन गन लाव फौरन! 2 पाकिस्तानी सैनिक अचानक आपली आधीची जागा सोडून आणखी पुढे असलेल्या आणि आमच्यापासून जेमतेम 150 मीटरवर असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली येऊन उभे राहिले. एक पाकिस्तानी जवान डाव्या हातात रायफल पकडून उजव्या हाताने कैऱ्या तोडू लागला, तर दुसरा गुडघ्यावर बसून समोरच्या आमच्या खंदकावर नजर ठेवून होता. एक जवान लाईट मशीनगन घेऊन टेरेसवर पोहोचला. मेजर मदाननी घड्याळात पाहिले. पेट्रोल निघायला अजून 5 मिनिटांचा अवधी होता. ते एकदम खुशीत आले होते. टेरेसच्या 2.5 फुटी भिंतीतली पाकिस्तानी जवानांची नुकताच कब्जा केलेली झाड व आजूबाजूचा जास्तीत जास्त परिसर दिसणाऱ्या खिडकीची निवड करत मेजर मदाननी मशीनगन तेथे लावण्यास सांगितलं. मशीनगनवर स्वतः पोझिशन घेत त्यांनी मला विचारलं, क्यों कॅप्टन सुर्वे, आजमाना चाहोगे अपना निशाना? अकेडमी में ट्रेनिंग के बाद कभी मौका मिला है मशीन गन फायर करने का? नहीं सर, मैं तो अपनी बड़ी तोहफों के साथ ही ठीक हूं. कहो तो फायर करवा दूं? पुढे घडणाऱ्या प्रसंगाच्या उत्सुकतेपोटी मेजर मदानच्या बाजूला गुडघ्यावर बसत मी विचारलं, थोड़ा हंगामा करके ऊपर बता दो दुश्मन आगे बढ़ रहा है और थोड़ी देर के लिए साइलेंट रहो. हमारे मशीन गन की आवाज़ वहां तक अभी ना पहुंचे. वायरलेसवर आवाज जाणार नाही याची खात्री झाल्यावर मेजर मदाननी मला विचारलं, पहले किसका नंबर लगाए कॅप्टन? क्यों जान लेते हो सर, हवा में फायर कर दीजिए, भाग जाएंगे. नहीं सुरवे, यह गोली बड़ी महंगी होती है, ऐसे ही जाया नहीं करनी चाहिए. असे म्हणत मेजर मदाननी मशीनगन सिंगल शॉट फायरवर सेट केली आणि नेम धरता धरता मला तोफखान्याच्या अधिकाऱ्याचे पायदळाचे प्रशिक्षण सुरू करण्याच्या आविर्भावात सांगितले. जो जवान खड़ा है वह जल्दी भाग सकता है और जो बैठा है उसे उठ खड़ा होने के लिए समय चाहिए. इसलिए हमारा पहला टारगेट है वो जो जवान खड़ा है. ठीक है? इरादा नक्कीच पक्का होता. पेट्रोल निघायला अजून 2 मिनिटांचा अवधी बाकी होता. मेजर मदानांचे ट्रिगरवरील बोट आवळले गेले. आमच्यापासून जेमतेम 150 मीटरवर अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली उभ्या असलेल्या डाव्या हातात रायफल पकडून उजव्या हाताने कैरी तोडणाऱ्या जवानाच्या छातीचा वेध घेत निघाली गोळी सुसाट वेगाने मृत्यूदूत बनून आपल्या लक्ष्याकडे निघाली होती. पुढचा क्षण गोळीने आपले लक्ष बरोबर गाठले. छातीतून घुसून पाठीतून बाहेर पडल्या गोळीने आपले काम तमाम केले होते. या अल्लाह म्हणून तो जवान धाडकन पाठीवरच पडला. तो जमिनीवर पडल्याचा आवाज सुद्धा आम्हाला स्पष्ट ऐकू आला. पहिल्या गोळीचा आवाज ऐकून जीवाच्या आकांताने आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत उठणाऱ्या दुसऱ्या जवानाचा वेध मेजर मदाननी घेतलाच होता. मशीनगनमधून सुटलेली दुसरी गोळी या धडपडत उभे राहून मागे पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या जवानाच्या खांद्यात घुसून पाठीतून बाहेर पडली होती. बंदुकीची स्वतःभोवती फिरत जाणारी गोळी शरीरात घुसताना एक छोटे भोग पाडते, पण शरीरातून फिरत बाहेर पडताना मात्र मोठे खिंडार पाडते. खांद्यात गोळी घुसलेला जवान ओरडत भेलकांडत पडत झडत मागे पडत होता. त्याचं प्रशिक्षण चांगल्या प्रकारे झालेलं दिसत होतं, कारण मागून येणाऱ्या गोळ्या चुकवण्यासाठी तो सरळ रेषेत न पळता सापाच्या चालीने डावी उजवीकडे वळणं घेत झिगझॅग पळत होता. अजून साधारण 50-1 फूट दूर असलेल्या अमराईत असलेल्या पाकिस्तानच्या त्याच्या प्लॅटूनपर्यंत पोहोचायला त्याची ताकद बहुतेक कमी पडत होती. मागून येणाऱ्या गोळ्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्याने स्वतःचे शरीर एका शेताच्या बांधापलीकडे झोकून दिले. वेळ जरी साधारण सकाळी 11:20ची असली तरी मार्च महिन्याची 21 तारीख, पंजाबमधील रणरणत्या उन्हाळ्याची सुरुवात असली तरी नुसत्या घरात बसून सुद्धा अंगाची नुसती काहिली होत होती. सतत तहान लागून सारखं पाणी प्यावंसं वाटत होतं. अशा परिस्थितीत छातीतून घुसून पाठीतून गोळी बाहेर पडल्या, मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असलेल्या शेतात उघड्यावर पडल्या उन्हात तडपडणाऱ्या जीवाला काय वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी. शेतात पडलेला तो जवान मध्येच डोकं वर करून असहाय्यपणे आमच्याकडे पाहत होता. त्याने डोकं वर करताच मेजर मदान त्याचा वेध घेऊन गोळी झाडत होते, पण गोळी फायर केल्याचा आवाज होताच तो डोकं खाली करीत होता. हा खेळ थोडा वेळ चालला. त्याच्या वेदनेने ओरडण्याचा आवाज आमच्यापर्यंत येत होता. दुर्बिणीतून पाहिल्यावर पाण्याची बेटला अडकवलेली बाटली त्याला काढता येत नसावी असे दिसत होते.
तो पाणी पाणी करीत होता. मागच्या आंब्याच्या झाडाखालचे जवान केव्हाच पळून गेले होते. संबंध नो मॅन्स लँडमध्ये एक मृत आणि एक जखमी जवान याशिवाय चिटपाखरूहीन होते. दोन्ही बाजूने होणाऱ्या प्रचंड अविरत गोळीबारातून सुद्धा पाणी मागणारा त्याचा आर्त आवाज हळूहळू मंद होत चालल्याचं जाणवत होतं. बहुतेक त्याची शुद्ध हरकत असावी. सर्व शक्ती एकवटून तो ओरडत होता, कोई है, पाणी पिलाओ, अम्मी अम्मी, बेगम, मुन्नी मुन्ने, पानी पानी, कोई है, पानी पिलाओ, मुझे एक घूंट पानी. जखमी झालेल्या, प्रचंड रक्तस्रावाने शुद्ध हरपत असलेल्या व कडक उन्हात तहानेने तडपडणाऱ्या त्या जवानाला ग्लानीत आपल्या अम्मीची, बेगमची आणि चिल्ल्या पिल्ल्यांची आठवण येत होती. त्याच्या अर्थ मागणीने आमच्या भावनासुद्धा विचलित होत होत्या. मग त्याच्यापासून 50 फुटावर बसल्या त्याच्या सहकाऱ्यांना पाजर फुटला नसता तरच नवल. 4 पाकिस्तानी जवान अमराईतील त्याच्या खंदकामधून एक पाण्याची बाटली आणि घडी घातलेला एक स्ट्रेचर घेऊन जखमी जवानाच्या दिशेने गोळ्यांचा मारा चुकविण्यासाठी जमिनीवरून सरपटत निघाल्याचे दिसले. मेजर मदान ताबडतोब सरसावले. त्यांनी मशीनगनवर नवीन गोळ्यांनी भरलेली मॅगझिन चढवली. मशीनगन ऑटोमॅटिकवर सेट केली व नेम धरून ते जवान आणखी पुढे यायची वाट पाहत होते. ते जवान अर्ध्या अंतरावर पोहोचले आणि मेजर मदानांचे बोट ट्रिगर गार्डवरून ट्रिगरवर. 14 दिवसांची संपूर्ण लढाई गन पोझिशनवरून 12-13 किलोमीटर मागे राहून लढताना तोफांचे कांठळ्या बसवणारे आवाज खूप ऐकायला मिळाले होते. पण आपल्याच तोफांचे हे बॉम्ब जिथे पडतात तिथे काय होत असेल ते पाहायची संधी मात्र मिळालीच नव्हती. त्यामुळं साध्या गोळीने जखमी झालेल्या मृत्यूपंथावरील जवानाचे हाल ते सुद्धा शत्रूच्या पहिल्यांदाच पाहत होतो. आणि हे किती अवघड आहे याची जाणीव प्रथमच होत होती. माझा हा पहिला अनुभव माझी सहनशक्तीच पाहत होता. मेजर मदानांच्या ट्रिगरवर आवळल्या जाणाऱ्या बोटाने बहुतेक त्याचा कडेलोट केला. मी झटकन पुढे होत मशीनगनची बॅरल पकडली आणि मलाच ओळखू न येणाऱ्या आवाजात मोठ्याने ओरडलो, सर प्लीज डोंट फायर प्लीज. मेजर मदाननी शांतपणे माझ्याकडे पाहिले व म्हणाले, कम ऑन सुरवे, वी मस्ट डू आवर ड्यूटी, हमें हमारा कर्तव्य निभाना है. मशीनगन पासून उठत ते म्हणाले, चलो भाई, आप कहते हो तो आपकी बात मान लेते हैं, हम नहीं करते फायर. अब ये शूट आप ही ले लो, हम भी देखेंगे हमारे तोफची मशीनगन कैसे फायर करते हैं. मालूम है आपको मशीनगन फायर करने की प्रैक्टिस नहीं होगी, फिर भी कोई बात नहीं, 2 भरे मैगजीन ज़्यादा आपके लिए, बस ये 4 दुश्मन आपके. बोलता बोलता मेजर मदाननी माझी कॉलर पकडली व स्वतः उठत मला उभं केलं. 2.5 फुटाच्या गच्चीच्या भिंतीच्या वर केवळ 4-5 सेकंदाकरिता आम्ही पाकिस्तानी सैनिकांना आमचे दर्शन दिले आणि मेजर मदाननी खाली बसत मला क्षणात खाली खेचले. काही सेकंदच गेले आणि अक्षरशः गोळ्यांचा पाऊस सुरू झाला आमच्या दिशेने. सर्व प्रकारच्या हत्यारांनी. मागच्या भिंतीची होणारी चाळण मला दाखवत मेजर मदान म्हणाले, देखो सुरवे, यह है उनका प्यार भरा तोहफा हमारे लिए, क्या अभी भी आप उन्हें दया दिखाना चाहेंगे. मुळापासून हादरवणाऱ्या अनुभवानंतर सुद्धा त्या मरणाऱ्या शत्रूला अखेरचं पाणी मिळावं ही माझी इच्छा काही कमी होईना. मी मशीनगनजवळ पोझिशन घेणाऱ्या मेजर मदानना परत विनंती केली, सर आप सबको भूल जाइए, सबको, लेकिन जो जख्मी जवान मरते वक्त पानी के लिए तरस रहा है, अपने बीबी बच्चों को याद करके उनसे पानी की मांग कर रहा है, उसे कम से कम आखिरी दम छोड़ते समय पानी तो पीने दीजिए. मेजर मदानांच्या करारी मुद्रेवरील भाव वाचताना त्यांनी मिशनवर जाणाऱ्या पेट्रोलला विचारला शेवटचा प्रश्न माझ्या मनात फेरे धरून नाचत होता, क्या इरादा पक्का है. मिशनवर असणाऱ्या सैनिकाचा इरादा नेहमी पक्काच असतो हे काय आता सांगायला पाहिजे. मशीनगनच्या बस्ट फायरच्या आवाजाने मी भानावर आलो. मेजर मदानांच्या चेहऱ्यावर विलसणाऱ्या समाधानाच्या हास्याने समाचार मिळाला होता. समोर नजर वळवली. जखमी जवानांपासून 4 हात अंतरावर पोचलेल्या पाणी घेऊन आलेल्या 4 जवानांची निर्जीव कलेवर पडली होती. माझ्या खांद्यावर संतपणे थोपटत मेजर मदान मला म्हणाले,
हमें ज़्यादा चॉइस नहीं है कैप्टन सुरवई। एक तो हमें इस हालात में रहना है जहाँ हम अब है, या उस हालात में जहाँ वो पड़े हैं। बहुत ही कम फासला होता है जिंदगी और मौत के बीच लड़ाई के मैदान में। 21 मार्च 1972 सकाळी 11 वाजता सुरू झालेलं फायरिंग दिवसभर चालूच राहिलं. दोन्ही बाजूने ट्रक लोडने गोळ्या फायर होत होत्या. दिवसभर चाललेली आतषबाजी संध्याकाळी कमी होत होत रात्री 8 वाजता बहुतेक सगळ्यांनाच भुका लागल्यामुळे पूर्णपणे थांबली. परंतु रात्रीच्या गस्ती मात्र कडक करण्यात आल्या होत्या. रात्रीची जेवणं आटोपून घरात खूप गरम होत असल्यानं आम्ही गच्चीवरच मच्छरदाण्या लावून झोपलो. दिवसभराच्या श्रमाने नाही म्हटलं तरी थकायला झालंच होतं. झोप कधी आणि कशी लागले ते कळलंच नाही. पहाटे साधारण 4च्या सुमाराला चंद्राच्या प्रकाशात पाकिस्तान्यांना आमच्या टेरेसवरच्या मच्छरदाण्या दिसल्या आणि त्यांनी त्यावरच नेम धरत सकाळीच भुपाळी आळवायला सुरुवात केली. आदल्या दिवशीच्या दिवसभराच्या ॲक्शनमुळे मला तर अगदी बेदम झोप लागली होती. मेजर मदाननी मला हलवून जागा केलं. पहाटे 4लाच फायरिंगला परत सुरुवात झाली. दिवसा खूप गरम होत असलं तरी सकाळी मात्र चांगलीच कुडकुडणारी थंडी होती. आम्ही सकाळी आळीपाळीनं अनिका आवरून नव्या दिवसाच्या स्वागताला तयार झालो. पहाटे तयार होत असताना तडपडणाऱ्या गोळीबाराच्या आवाजाने मात्र दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या पहाटेची आठवण येत होती. पण आदल्या दिवशी तडपडत आपल्या आम्मी, बेगम आणि मुलाची आठवण करत पाणी मागणाऱ्या पाकिस्तानी जवानाचा चेहरा मात्र माझ्या नजरेसमोरून जात नव्हता. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा तरुण जवान कॉन्स्टेबल अमरसिंग, वय वर्ष 22, रात्रभर खंदकात पहाऱ्यावर होता. सकाळी स्टँड 2च्या वेळी त्याच्या जागी असलेल्या सरदार जवानाला समोर असलेल्या पाकिस्तानी पिल बॉक्समध्ये रात्री पाहिलेल्या हालचालींबद्दल माहिती देत होता. ती देत असताना त्यानं सहज डोकं थोडं वर केलं आणि एका सनसनत आल्या गोळीनं त्याचा वेध घेतला आणि एखादा नारळ फुटावा तशी डोक्याची 2 शकलं झाली. आदल्या दिवशी आम्ही घेतलेल्या पाकिस्तानच्या 6 बळीनंतर आमचा पहिला मोहरा बळी पडला होता. नुकतीच मिसरूड फुटल्या विशीतल्या कॉन्स्टेबल अमरसिंगचे लग्न ठरले होते. लढाई सुरू झाल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आलं होतं. लढाई संपता संपता आपल्या नव्या आयुष्याची स्वप्न बघणारा कॉन्स्टेबल अमरसिंग देशासाठी शहीद झाला होता. कॉन्स्टेबल अमरसिंगाची जागा घेतलेल्या सरदारने मशीनगनवर नवा गोळ्यांचा पट्टा चढवला आणि आपल्या साथीदाराचा बदला घेण्यासाठी पंजाबी भाषेतील छापता न येणाऱ्या शब्दांची माळ गुंपत तो त्या पिलबॉक्सवर नेम धरून बसला. पिलबॉक्सच्या खिडकीचा लोखंडी दरवाजा अर्धवट उघडल्याचा अंदाज घेत त्याने मशीनगनचा गोळ्यांचा अख्खा पट्टा त्या खिडकीत रिकामा केला. संबंध दिवसभरानंतर तिथे कोणतीच हालचाल आढळली नाही. रात्री मात्र त्या पिलबॉक्समधून 2 मृत्यूबॉडी हलवल्याची नोंद झाली. 8 जवान मारले गेल्यानंतर पाकिस्तानने सफेद झेंडा दाखवीत फायर न करण्याची विनंती करत बोलणी करण्याची तयारी दाखवली व नो मॅन्स लँडमधून आपला गाशा गुंडाळला. 21 मार्च ही तारीख मला 2 कारणांसाठी संस्मरणीय आहे. 1972च्या या माझ्यावरील अविस्मरणीय युद्धानुभवामुळे आणि दुसरी 4 वर्षानंतर बरोबर याच तारखेला 21 मार्च 1976 रोजी मी लग्नाच्या बंधनात चतुर्भुज झाल्यामुळे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जय हिंद, जय हिंद की सेना. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.